हालसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. कुर्णीतील हालसिद्धनाथ यात्रेला सुरुवात. महाराष्ट्रासह कर्नाटकामध्ये लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कुर्णीतील हालसिद्धनाथ यात्रेला पालखी सोहळ्याद्वारे सुरुवात झाली. कागल तालुक्यातील कुर्णी येथील श्री हालसिद्धनाथ देवस्थानाची वार्षिक यात्रा आजपासून शनिवार 8 नोव्हेंबर पर्यंत आहे. दिवाळीनंतर दरवर्षी साजरी होणारी ही यात्रा हा परिसरातील ग्रामस्थ भाविकांसाठी एकोप्याचा उत्सव ठरतो. यात्रेचा प्रारंभ मंगळवारी 4 तारखेला पारंपरिक विधीनं कर बांधणी, पालखी सजवण्यानं होईल. सायंकाळी यात्रा समिती, देशप्रेमी स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमानं माऊली संगीत सोंगी भजनी मंडळ साके यांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानं यात्रेला सुरुवात होईल. मुख्य धार्मिक सोहळा शुक्रवारी 7 तारखेला सायंकाळी आहे. या दिवशी श्री हालसिद्धनाथ महाराजांचा जागर, नैवेद्य आणि दंडवत सोहळा होईल. सायंकाळी 7 वाजता रावसाहेब पुजारी आप्पाची वाडी यांच्यासह अश्व आणि मानकरी मंडळींचं आगमन होईल. रात्री 8 वाजता गुरुमाऊली कृष्णात डोणे वाघापूर यांचं मानकरी मंडळासह आगमन होईल. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आणि आतषबाजीच्या रोषणाईत परिसर दुमदुमून जाईल. मध्यरात्रीपासून जागरणाचा सोहळा सुरू होऊन पहाटे 4च्या सुमाराला गुरुमाऊली कृष्णात डोणे वाघापूर यांच्या भाकणुकीचा कार्यक्रम पार पडेल. श्री हालसिद्धनाथ देवस्थान नवसाला पावणारं देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. यात्रेच्या निमित्तानं केवळ कुर्णी गावच नव्हे तर कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटकातून लाखो भाविक दर्शनासाठी भक्तिभावानं सहभागी होण्यासाठी येतात. दिवाळीनंतर होणारी ही यात्रा भाविकांसाठी जणू दुसरी दिवाळी ठरते. भक्ती, एकोपा आणि आनंदाचं वातावरण या काळात संपूर्ण परिसरात निर्माण होतं. या सोहळ्यात धर्म, संस्कृती आणि ग्राम एकतेचं सुंदर दर्शन घडतं. श्री हालसिद्धनाथ देवाची यात्रा ही केवळ धार्मिक विधी नसून परंपरा आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक आहे. या यात्रेत सहभागी होऊन प्रत्येक भक्ताला आत्मिक समाधानाचा अनुभव मिळतो आणि कुर्णीसह संपूर्ण परिसर भक्तिभावानं उजळून निघतो. मंदिराचे पुजारी विनायकराव पाटील कुर्णीकर आणि रावसाहेब पुजारी आप्पाची वाडी यांना पूजेचा मुख्य अधिकार आहे. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. न्यूज शाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.